नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रस्तावित परांडा औद्योगिक क्षेत्र मौजे आरणगाव बाधित गट गूगलच्या ॲपवरती एक संकल्पित ढोबळमानाने अंदाज येण्यासाठी। तर यामध्ये प्रामुख्याने आपण 136, 138, 140, 139, 137, 135, 132, 129, 128, 134, 127, 126, 125, 124, 115, 119, 112, 113, 114, 94, 93, 92, 95, 96, 90, 91 मधला इथं आकडा पडलेला नाही आहे, तो एक गृहीत धरा। आणि 114 आणि 124 मधला आकडा पडलेला नाही, तो एक गृहीत धरा। एक ढोबळमानाने अंदाज बघूयात आपण। याचा कुठल्याही इतर कारणासाठी उपयोग होऊ शकत नाही। तर आता वेळ जास्त लागेल म्हणून मी काही चिन्हांकन करून ठेवलेलं आहे। आता मी पुणे येथे आहे, हे माझं लाईव्ह लोकेशन। हे विमानतळ, धावपट्टी, हा वडगाव शहरीचा आणि खराडीच्या शिवेचा परिसर। तर इथून हवाई अंतर 173 किलोमीटर। कुठं तर भीमा नदीच्या पात्रालगत राशीन मार्गे इथं जो ह्याचा गणपती आहे अष्टविनायकचा, सिद्धटेकचा, तर तो मार्ग समजा। तर असं फ्रेममध्ये जर पाहिलं आपण, तर घड्याळाचा जर केंद्रबिंदू मानला तर अंदाजे 3च्या थोडंसं लगत, म्हणजे आपण म्हणतो ना 3च्या काट्याला 15 मिनिट, तर पुण्यापासून एक 17 मिनिटाच्या 16 मिनिटाच्या अंशात आपण पाहणार आहोत। आता वरती तुम्ही पाहताय, तर आपण हे टोटल एकंदरीत सीमा जी अधोरेखित केलेली आहे, तर तिचं डिस्टन्स आलेलं आहे 5.85 किलोमीटर। तर आता आपण पाहूयात परांडा शहरापासून 5.85 वजा करा, समजा 15 आलं, ठीक आहे। 14 किलोमीटर परांडा, इकडं भूम 15 आणि बार्शी थोडंसं 19 किलोमीटरच्या आसपास भरते। तर प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड मार्गिकेलगत हा असणार आहे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र मौजे आरणगाव सीमा हद्द। आता इथं प्रामुख्याने काय, तर परांडा शहरालगत हा सीना कोळेगाव प्रकल्प आहे, जो की इथं उजनीद्वारे लिफ्ट बोगद्याद्वारे इथं पाणी येणार आहे। तेच इथं साखरचा साठवण तलाव असेल। तर ह्या तळ्यातून पुढं असे साठवण तलाव करण्यात आलेले आहेत या भागात। वांगी, जवळा, येणेगावचा साठवण तलाव। तर ह्या
साकत, येणेगाव, खासापुरी, चांदणी ह्या साठवण तलावाच्या केंद्रस्थानी किंवा बुमपरांडा